प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेषतः आंबेडकरी आंदोलनामध्ये, आंबेडकरी समाजामध्ये आंबेडकर बंधू अर्थात प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर, सन्माननीय भीमरावजी यशवंतराव आंबेडकर आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर या तीन भावांबद्दल, या तीन बंधूंबद्दल एक विशेष आदर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्या तिन्ही बांधवांना एक मानाचं स्थान आहे. अर्थात प्रकाशजी आंबेडकर यांनी सौकर्तृत्वानं आपलं स्थान निर्माण केलंय, राजकीय स्थान निर्माण केलंय. आनंदराज आंबेडकर साहेबांनी सुद्धा सौकर्तृत्वानं आपली राजकीय धमक दाखवून दिलेली आहे. तर दुसरीकडे भीमरावजी आंबेडकर यांनी सुद्धा धम्म कार्यामध्ये स्वतःला वाहून घेत सामाजिक नेते, एक धम्माचे नेते म्हणून आपली स्वतःची एक आयडेंटिटी, एक ओळख निर्माण केलेली आहे. अर्थात प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे दोघंही राजकीय क्षेत्रातले एक पॉलिटिकल व्यक्तिमत्व. तर भीमरावजी आंबेडकर यांचा राजकारणाशी दुरान्वये सुद्धा संबंध नाही. राजकारणामध्ये ते कधी फिरकतही नाही. तो त्यांचा प्रांत सुद्धा नाही. परंतु एखादा अपवाद वगळता शेवटी आंबेडकर घराणं आहे. राजकारणापासून, राजकीय क्षेत्रापासून स्वतःला ते अलिप्त ठेवू शकणार नाही. त्या अनुसार भीमरावजी आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक पंजाब मध्ये लढवली. अर्थात हार जीत होत राहते. भीमरावजी आंबेडकरांचा पराभव झाला. परंतु तसा पाहायला गेलं तर सक्रिय राजकारणाशी भीमराव आंबेडकरांचा संबंध नाही. परंतु प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी उभारलेल्या प्रत्येक लढ्यात, राजकीय लढा असो, सामाजिक लढा असो की धम्माचा लढा असो, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा असो की नामांतराचा लढा असो की आपला गायरान जमिनीचा मुद्दा असो की आणखीन शैक्षणिक मुलांना शिष्यवृत्ती देण्याचा, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा मुद्दा असो, प्रत्येक प्रश्नांवर भीमरावजी आंबेडकर या आनंदराज आंबेडकर आणि प्रकाशजी आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक लढ्यात उतरले. मित्रांनो, राजकीय पटलावर प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर या दोघांचे रस्ते वेगळे झाले. या दोघांचे रस्ते वेगळे झाले, परंतु या दोघांमधला दुवा मात्र भीमराव आंबेडकर हे कायम राहिले. राजकीय निर्णय ज्या वेळेला आनंदराज आंबेडकर यांनी घेतला एकनाथ शिंदे यांच्या सोबत युती करण्याचा, त्यावेळेला अर्थात प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांच्यामध्ये राजकीय दरी निर्माण झाली. परंतु ही दरी सांधण्याचं काम नेहमी भीमरावजी आंबेडकर करत राहिले. राजकीय दुरावा निर्माण झाल्याच्या नंतर सुद्धा प्रकाशजी आंबेडकरांचं कोणतंही आंदोलन असो, सामाजिक असो, त्या आंदोलनामध्ये भीमरावजी आंबेडकर गेले. तर दुसरीकडे आनंदराज आंबेडकर साहेबांच्या प्रत्येक आंदोलनात भीमरावजी आंबेडकर गेले. ते कॉमन होते, दोघांमध्येही ते कॉमन होते. राजकीय दुरावा निर्माण झाल्याच्या नंतर सुद्धा भीमराव आंबेडकर यांनी दोन्ही भावांना समसमान माप दिलं. हा भाऊ माझ्यासाठी आवडीचा आहे आणि तो भाऊ नावडीचा, असा प्रकार त्यांनी कधी केला नाही. दोन्ही भावांसाठी त्यांनी खंबीरपणे साथ देण्याचं काम केलं. परंतु आता
एक निर्णायक वेळ आलेली आहे. 29 महानगरपालिका निवडणुका महाराष्ट्रामध्ये लागू झालेल्या आहेत. 15 जानेवारीला मतदान आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने 29 महानगरपालिकांमध्ये आपले उमेदवार ताकदीने उभे केलेले आहे. तर दुसरीकडे आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने सुद्धा बहुतांश ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले आहेत. अशा वेळेला प्रत्येक लढ्यामध्ये या दोन भावांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे भीमराव आंबेडकर कोणाचा राजकीय प्रचार करणार? आपल्या आदरणीय असणाऱ्या मोठ्या भावाला प्रकाशजी आंबेडकरांना ते राजकीय साथ देणार, की आपला लाडका भाऊ असणाऱ्या धाकट्या भावाला आनंदराजजी आंबेडकरांना ते राजकीय साथ देणार? हे पाहण्यासारखं होईल. भीमरावजी आंबेडकर आपल्या मोठ्या भावाचा प्रचार करतात, मोठ्या भावाच्या पक्षाचा प्रचार करतात, की आपल्या धाकट्या भावाच्या पक्षाचा प्रचार करतात? हे पाहावं लागेल. आणि त्यातून मार्ग कशा पद्धतीनं भीमरावजी आंबेडकर काढतात हेही पाहावं लागेल. अर्थात भीमरावजी आंबेडकरांच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. भीमरावजी आंबेडकर जाणार कुठे, हा प्रश्न आंबेडकरी समाजामध्ये आहे. प्रश्न म्हणण्यापेक्षा त्याची उत्सुकता आंबेडकरी समाजामध्ये आहे. अर्थात भीमरावजी आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाकडे जर पाहिलं तर भीमरावजी आंबेडकर हे अतिशय समजदार व्यक्तिमत्व आहे, समंजस आहे, शांत आहे. ते यातून सुद्धा योग्य तो मार्ग काढतील, निवडतील याची खात्री त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आहे. बघूया भीमरावजी आंबेडकर नेमका कोणत्या पक्षाचा, वंचितचा की रिपब्लिकन सेनेचा, कुणाचा प्रचार करतायत? तुमच्यासारखं आमचंही लक्ष तिकडे लागलेलं आहे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.